दिलीप वर्मा आणि निखिल वाघमारे. नक्कीच या दोन खेळाडूंच्या नावाची देखील चर्चा आपल्याला पाहायला मिळते. निखिल सुद्धा चांगल्या फॉर्मात आपल्याला पाहायला मिळतात. दिलीप वर्माची तर बातच न्यारी आहे या हंगामात, खूप जबरदस्त. पहिला बॉल अगदी फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल उस्मान यांच्या दिशेने जाईल. संकेत पाटील मुरबीचा जादूगर या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न दिलीप वर्मा यांचा होता. चेक आपण पाहतो या ठिकाणी पवलिन फिटनेसचे ओनर आहेत सुमनेल दादा भोंडवे, हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्या समेत आबाज साहेब जी गलांडे हे देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. ओटू कॉम्बॉक्स. इकडे जर पाहिलं तर एक वेगळाच फटका. पहिला प्रयत्न जरी हुकला असेल, दुसऱ्या प्रयत्नात मात्र दिलीप वर्मा जेडा देखील म्हटलं जातं त्यांना, त्यांच्याच बॅटमधून आलेला एक मोठा फटका येताना पाहायला मिळालाय. षटकार खेळला जातोय. गणेश आठवले साहेब मंगलमूर्ती संघाचे सर्वेसर्वा ते देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. संकेत पाटील यावेळेला देखील एक चांगला चेंडू येतोय, धाव घेण्याचा प्रयत्न नाही होणार आहे, डॉट बॉल येईल. दोन्ही टीम जर पाहिलं तर दर्जेदार आहेत. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय नेहा 11 दहिवडी सातारा आणि दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे ASA हर्ष चॅम्प 11 पनवेल यांच्यातील हा सामना पाहायला मिळतोय. अरविंद्र वत्रे काका असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर दर्पणजी देडी असतील, यांची टीम आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला क्षीरसागर साहेबांची टीम आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला थोडीशी उंची दिली होती, बॉल थोडासा पुढे केला होता, अडवण्याचा प्रयत्न होतोय सर्कलच्या आतमध्येच, परंतु तोपर्यंत एक धाव पूर्ण केली गेलेली आहे आणि धाव संख्या जर पाहिली तर आता 1 ने पुढे जाते. चांगली मॅच होईल कारण दोन्ही टीमने आज चांगलाच परफॉर्मन्स दिलाय. दोन्ही टीम रेड डेव्हिल्स बरोबर मॅच कशा हरल्यात, एक टीम जिंकता हरली आहे आणि दुसरी टीम जर पाहिलं तर अगदी बॉल आउटची मॅच हरली आहे आणि त्याच्यामुळे या दोन्ही टीम तेवढ्याच चांगल्या बॅलन्स टीम आहेत, चांगली कामगिरी करणार आहेत. नजरा त्यांच्या या परफॉर्मन्सवर इकडे राहणार आहेत. अंगद पाटील यांचं देखील नेतृत्व एका बाजूला पाहायला मिळेल. प्रथमेश गोसावी, प्रदीप न्यायनीत, उस्मान पटेल यांचं फॉर्मात येणं हे टेनिस क्रिकेटच्या दृष्टीने खूप चांगलं आहे कारण मागील 3-4 महिन्यात उस्मान खरोखर खूप चांगली कामगिरी करतायत. मग पावसाळ्यापासून त्यांनी जी सुरुवात केली आहे ती वाखाणण्याजोगती होती. संकेत पाटील हो आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी, वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु पायाला बॉल लागला. लेग बायच्या स्वरूपातील धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचते धावसंख्या ती 8 धावांवर. पहिला डाव आपण या ठिकाणी पाहतोय आजच्या दिवसातील अंतिम सामन्यातला. उद्या देखील वेळेवरच मॅच चालू होतील. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे वेळेवर चालू होते आणि वेळेवर स्पर्धा संपते सुद्धा. यावेळेला आणखीन एक चांगला फटका या ठिकाणी खेळलाय करा, परंतु गॅप मध्ये बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल आणि बघता बघता बॉल सीमारेषा ओलांडतोय. 4 2 हाफ म्हणजे सकाळच्या सत्रात एक हाफ पाहायला मिळतोय आणि संध्याकाळच्या सत्रात एक हाफ पाहायला मिळतोय. त्यामुळे आयोजन कमिटीचं कौतुक आणि त्याचबरोबर विशेष कौतुक संदीप भाऊ गोसगे साहेब आणि त्याचबरोबर सनी दादा आपचे मित्र परिवार. सनी दादा आणि संदीप दादा अगदी लहानपणापासूनचे मित्र आहेत, शालेय मित्र आहेत आणि हे दोन मित्र एकत्रित जर पाहिलं तर या ठिकाणी स्पर्धा भरवत आहेत. त्यामुळे त्यांचे कौतुक. 70 स्पोर्ट्स एक नव्या कीर्तिमानाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळते. 8 लाखाच्या दिशेने फक्त काही अगदी 250 सदस्य जुडणं बाकी आहे 8 लाखासाठी. आज विक्रम किवळे गावात होणार, पुण्यामध्ये होतोय का? कारण 70चा वैयक्तिक तो माइलस्टोन आहे, याची या ठिकाणी आपण नोंद घ्यायची आहे. धीरज भोईर यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. नवी मुंबईचा आणखीन एक चांगला अष्टपैलू खेळाडू, ताराबाई गावालाच बिलॉंग करतात. जसं आपण भावेश नाईकला आपण पाहतो, सचिन नाईक यांना पाहतो, विकी भोईर यांना पाहतो, तसाच धारावी गावाला हा मात्र बिलॉंग करणारा खेळाडू गोलंदाजीसाठी पाहायला मिळतो. धीरज भोईर लहान वयातच हा खेळाडू पुढे येताना पाहायला मिळाला. थोडीशी दुखापत झाली परंतु या दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करतोय. 12 धावा म्हणजे चांगली सुरुवात आहे. निखिल आणि
त्याचबरोबर दिलीप. ऑफ स्टंपच्या बाहेर एक वेगात बॉल. अंपायर आमच्याकडे वळतात, कळवतात व्हाईट बॉल आहे. 13. पुण्यामध्ये किवडे गावामध्ये पहिल्यांदाच एवढं मोठं आयोजन पाहायला मिळत आहे आणि त्याचं कारण आहे संदीप भाऊ आणि सनी दादा या दोघांचंही या स्पर्धेसाठी जे विशेष प्रयत्न पाहायला मिळालेत. धीरज गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा निखिल वाघमारे यांच्यासाठी. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर वाईट लाईनच्या थोडासा आतमध्ये ठेवला आणि निर्धाव चेंडू. पिंपरीच्या यशवंतनगरचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला निखिल वाघमारे आणि संत तुकाराम नगरचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय दिलीप वर्मा. जवळपासच आहेत दोन्ही खेळाडू आणि आज त्यांनाच या ठिकाणी आपण पाहतोय. पाहूया तर नवी मुंबईचा गोलंदाज आहे. यावेळेला आणखीन एक बॉल त्याच टप्प्यावर टाकण्याचा प्रयत्न थोडासा पुढे होता, परंतु लाईन मात्र तीच टाकण्याचा प्रयत्न इकडे होतोय. आणखीन एक डॉट बॉल. निखिलचा प्रयत्न होतोय. पहिल्या षटकात ते यशस्वी झाले होते. दिलीप वर्माने मारला होता, परंतु आता तोच प्रयत्न रिव्हर्सचा निखिल करतायत, परंतु त्या प्रयत्नात लगातार 2 व्हाईट बॉल आलेले आहेत, त्या डॉट बॉल आलेले आहेत. यावेळेला लोअर फुल टॉस समोर उडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी होतोय आणि हा बॉल देखील सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळेल. 4 धावा. चेक आपण पाहतोय जे आमचे सहकारी मित्रबंधू या ठिकाणी कुपन वाटतात ना, त्यांना विनंती असेल आता कुपन वाटण्याची वेळ संपलेली आहे, त्यामुळे आता इथून पुढे कोणाला कुपन देऊ नका. चांगला फटका पुन्हा आणखीन एक चांगला फटका इकडे येताना पाहायला मिळतोय. पहा ही जोडी आता चांगलीच जमली आहे. एक चांगली आश्वासकची सुरुवात पाहिजे होती ना, ती सुरुवात इकडे होताना पाहायला मिळते. डावखुरी हाताचे बॅटर डावखुरी हाताच्या बॉलर विरुद्ध तुटून पडतायत, पॉवर प्लेचा फायदा घेत आहेत आणि धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती 21 धावांवर. यावेळेला मात्र कमी गतीचा चेंडू टाकला आहे. बॉल मात्र थोडासा टर्न देखील करण्याचा प्रयत्न होतो. 2 चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक. या दोघांमधील चांगली झुंज पाहायला मिळाली. वाह, याला संघर्ष म्हणतात आणि दोघांमधला चांगलाच रंगला आहे. नीरज भोईर एका बाजूला, निखिल वाघमारे एका बाजूला. एक टोलवण्याचा प्रयत्न करतोय, एक रोखण्याचा प्रयत्न करतोय. 21 धावा धावफलकावर आहेत. हो हो हो, आता जर पाहिलं तर बॉल बराचसा बाहेर टाकलाय आणि पंच मात्र नो बॉलच घोषित करतायत, कारण खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू पडतोय. स्टंपच्या अलीकडे जर खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडला तर नो बॉल घोषित केला जातो. या स्पर्धेसाठी ज्यांचा मोलाचा वाटा आहे, ज्यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे, त्या श्रियाताई गायकवाड तरस आणि त्याचबरोबरीने श्री अक्षय भाऊ बाजीराव तरस यांच्या माध्यमातून यानंतर येणाऱ्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पुरस्कार असेल. लोअर फुल टॉस, त्याच्यावर हल्ला चढवलाय. आणखीन एक चांगला आणि दर्जेदार फटका. वा निखिल वा. पहिल्या ओव्हरमध्ये दिलीप, या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर निखिल, आणि दोघांनी चांगली कामगिरी केली आहे. आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 ओव्हर 26 धावा, बिनबाद 26 धावा. नेहा 11, दहिवडी सातारा. निखिल वाघमारे चांगली, म्हणजे प्रॉपर ही जी पॉवर प्लेची बॅटिंग आहे ना, इकडे केली गेलेली आहे. आणि विशेष आम्ही कौतुक या ठिकाणी श्रेयाताई गायकवाड तरस, त्याचबरोबर अक्षयजी बाजीराव तरस यांच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पुरस्कार देखील असणार आहे. किवळे गावात देखील आयोजन होऊ शकतं आणि एवढं मोठं आयोजन होऊ शकतं हे दाखवण्याचं काम मात्र या ठिकाणी केलंय दोघांनी सुद्धा. सनी भाऊ आणि सनी दादा आणि संदीप भाऊ
पहा वाटचाल होताना पाहिलं मी इथे 8 लाखाच्या दिशेने. अजूनही ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही आवर्जून सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्स. 8 लाखाचा हा जो विक्रम आहे आज आणि या मॅच मध्ये पूर्ण होणार का आपल्याला ते पाहायचंय. फक्त जवळपास 150 सबस्क्रायबर बाकी आहेत. 150 जणांना आपला मोबाईल बाहेर काढायचा आहे. सबस्क्राईब केलं नसेल तर 70-70 स्पोर्ट्स सबस्क्राईब करायचं आहे. जवळ मॅचच्या दिशेने 26 धावा फलकावर 2 ओव्हर झाल्यानंतर विकेट नावाचं कोडं काही सुटलेलं नाहीये आणि त्यासाठी मोरबीचा जादूगार पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. घर वळलाय बॉल. बॉल थोडासा पुढे केला आणि बॅटर जर पाहिलं तर बॅट फिरवतोय आणि हळुवार पद्धतीने हा बॉल बाहेर जातोय. उस्मान यांच्या हातातच विसावतोय. चांगला बॉल पाहायला मिळाला. या टप्प्यावरून बॉल वळवणं तेवढं सोपं नसतं आणि या टप्प्यावर बॉल टाकताना कधी कधी लोअर फुलटॉस जातो, कधी कधी बॅटच्या पट्ट्यात जातो. परंतु इकडे त्याने ते धाडस दाखवलं, फ्लाईट दिली आणि थोडीशी पुढे दिली होती. परंतु बॉल चांगला वळलाय आणि त्यामुळे फलंदाजाला थांबवले अक्षरशः दिलीप वर्मा. आता आतमध्ये आणलाय बॉल, आता आतमध्ये आणलाय परंतु त्यावर धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. दोन्ही बाजूला रनआउटचा प्रयत्नही झाला. बायच्या स्वरूपातील धाव पंच त्या ठिकाणी कळवतायत. मागील बॉल बाहेर काढला, हा बॉल आतमध्ये आणला. ही जादूगाराची जादू पहा. जास्त सफल झाले. कदाचित त्यांना वाटलं आता पुन्हा लेग स्पिन येईल की काय, परंतु आता बॉल आतमध्ये आलाय आणि त्यामुळे इकडे जर पाहिलं तर दोन्ही बाजूला रनआउटची संधी देखील होती. एक धाव मिळणार आहे. ओव्हर नंबर 3 आपल्याला पाहायला मिळते. 70-70 स्पोर्ट्सवर सगळ्या क्रिकेट रसिकांचं स्वागत. उद्याच्या टीम देखील जर पाहिलं तर या ठिकाणी तेवढ्याच जबरदस्त असणार आहे. MS धोनी गंगावती कर्नाटक, करीम 11 मधुबनी बिहार, धमाका क्रिकेट क्लब दिल्ली आणि बालाजी क्लब राजकोट. भारतीय टेनिस क्रिकेट मधील 4 बलाढ्य संघ उद्या या ठिकाणी तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. इकडे जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत सुरू आहे. कधी आतमध्ये कधी बाहेर, दोन्ही बाजूला चेंडूला वळण द्यायचा प्रयत्न इकडे सातत्याने होतोय. 70-70चा हा लगातो 6 बॉलवर ही क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. 70-70 चॅनलवर पाहायला मिळते. 28 धावा म्हणजे इकडे थोडंसं नियंत्रण आहे. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला गेला. अतिशय वेगात जलद गतीने मारलेला फटका. हा बॉल चुकला, थोडासा बॅटच्या पट्ट्यातच झालाय आणि त्याला जर पाहिलं तर सीमारेषेच्या पार पाठवलंय. 4 धावा. चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळाला. एक चौकार आलाय. यावेळेला बॅट अगोदरच फिरवली. अगदी बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु गुंगारा दिला. बॉलला वळवण्याचं प्रचंड कसब आहे संकेत यांच्याकडे. बॉलला बाहेर वळवलं, गुडघा जमिनीवर टेकून मात्र खेळायचा होता स्ट्रोक स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या दिशेने, परंतु इकडे मात दिली. इकडे सुद्धा चांगला संघर्ष रंगलाय. जोडी काही फुटली नाहीये कारण धावा चांगल्या झाल्यात. 32. तिसरं षटक सुरू आहे. यावेळेला रिवर्सचा फटका खेळलाय. अफलातून स्ट्रोक. दिलीप वर्मा आणखीन एक बॉल. सीमा रेषा पार. ठीक, आपण पाहतोय नक्कीच पाहतोय. जे काही आपण कुपन दिलं होतं ते मात्र इथं आपण पाहतोय कुपन देणं बंद केलेलं आहे आणि एक डाव समाप्त झाल्यानंतर आपण मात्र ते कुपन काढणार आहोत. याची तुम्ही नोंद घ्या, प्रत्येकाने नोंद घ्या. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. नेहा 11 दहिवडी सातारा चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. 38 धावा धावफलकावर झाल्या. दिलीप वर्मा या नावाची चर्चा का आहे इकडे सिद्ध केलंय. 10 चेंडू आणि 21 धावांवर बॅटिंग करतायत. निखिल वाघमारे हे सुद्धा 9 चेंडू मध्ये 13 वर बॅटिंग करतायत. चांगली कामगिरी. त्याचबरोबर जर पाहिलं मावळ गटातून जो मॅन ऑफ द सिरीज म्हणजे मालिकावीर ठरेल आणि ओपन गटातून मालिकावीर ठरेल त्याच्यासाठी अल्टिमेट फिटनेस यांच्याकडून 1 वर्षाची मेंबरशिप फ्री देण्यात येणार आहे. याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे.
धावफलक जर पाहिलं तर 38 झालाय. या फलंदाजांना रोखायचं तर कसं रोखायचं हा सुद्धा प्रश्न पडला असेल, कारण दोन्ही जर बॅटर तर पाहिलं तर दाद देत नाही. काही डॉट बॉल आले, परंतु काही फटके एवढे जबरदस्त मारलेत आणि दिलीप वर्मा यांनी तर 2 रिव्हर्सचे षटकार ठोकलेत. मॅच पाहण्यासाठी जर पाहिलं तर दूर दूरवरून प्रेक्षक इकडे आले. सगळ्यांचं स्वागत. आजच्या प्रमाणे उद्या तर इकडे तुफान गर्दी असेल. 38 धावा, 3 षटकं मात्र अजूनही बाकी आहेत. निखिल वाघमारे, दिलीप वर्मा या 2 खेळाडूंच्या नावाची चर्चा आहे. यावेळेला आणखीन एक हो जबरदस्त प्रहार या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. बॉल जाईल सीमा रेषा पार. जबरदस्त स्ट्रोक येतोय षटकार. प्रयत्न सुरू होते परंतु ते यशस्वी होऊ शकत नव्हते आणि आता यशस्वी झालेत. आता मात्र अंगद काय उस्मान सुद्धा विचारात पडलेत काय करायचं आणि गोलंदाजाकडे अंगद सुद्धा गेलेत आणि उस्मान सुद्धा गेलेत. काय करावं लागेल या धावा रोखायच्या असेल तर. करण गन्सोलकडे बॉलला फिरवण्याची क्षमता आहे परंतु या बॉलला मैदानाच्या बाहेर फिरवण्याची क्षमता सुद्धा या दोन्ही बॅटरमध्ये. षटकार यस, प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पुरस्कार श्रेयाताई गायकवाड तरस आणि त्याचबरोबर श्री अक्षय भाऊ बाजीराव तरस यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा पुरस्कार आहे. आणि इकडे जर पाहिलं तर या दोन्ही बॅटरने कारनामा करायला सुरुवात केली. षटकार मारले दोघांनी सुद्धा. तर जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. आंबिवली नावाचं गाव, पनवेल तालुका, रायगड जिल्हा, इकडनं दाखल झालेला हा जादूगर. दोन्ही बाजूला खेळपट्टीच्या चेंडू वळवण्याची क्षमता, परंतु बॅटर सुद्धा दोन्ही बाजूला फटके खेळतायत म्हणजे रिव्हर्स सुद्धा दोघांनी चांगले खेळलेत. 44 ची पार्टनरशिप. यावेळेला फुलटॉस, खराब बॉल होता त्याचा घेतला समाचार आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पार. दोन्ही खेळाडूंमध्ये जर पाहिलं तर आता 50 धावांची पार्टनरशिप पूर्ण. एक हजाराचा पुरस्कार आणि सध्या 500 तर सुरूच आहेत कारण श्रेयाताई गायकवाड तरस आणि अक्षय भाऊ बाजीराव तरस यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पुरस्कार सुद्धा आहे. तर पाहूया, खूप मोठी धावसंख्या उभारली आहे. 50 धावांची पार्टनरशिप सुद्धा या दोघांमध्ये झाली. अल्टिमेट फिटनेस यांच्याकडून 1000, रोहित घाग 1000 आणि त्याचबरोबर भोंडवे साहेब यांच्याकडून सुद्धा 1000 म्हणजे या 6 वर 3500 मिळणार आहेत जर आला तर, कारण या तिघांकडून 1000 आणि श्रेयाताई आणि अक्षय भाऊ यांच्याकडून तर 500 रुपये आहेतच. पाहूया, 50 धावा पूर्ण होत आहेत. एक चांगली मॅच रंगली आहे. एका बाजूला जर पाहिलं तर मुंबई आणि कोकण रिजन मधील खेळाडू आहेत, दुसऱ्या बाजूला सातारा आणि पुणे जिल्ह्यातील खेळाडू पाहायला मिळत आहेत. लोकल बॉय आहे, पिंपरी चिंचवडचे दोन्ही बॅटर पाहायला मिळतात आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. संत तुकाराम नगरचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग करण्यासाठी. निखिल, हो इकडे बॉल वळवलाय, कमी गतीने टाकला आणि गरकन वळला, जातोय यष्टीरक्षकाच्या दिशेने. गती कमी करून अचूक टप्प्यावर बॉल टाकलाय, बाहेर काढलाय. पाहूया, 50 धावांवर धावफलक थांबलाय. 6 ओव्हरची मॅच आहे. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी नेहा 11 दहीवडी सातारा या टीमचा असणार आहे आणि जोडीला डॉन सुद्धा आहेत. यावेळेला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा कमबॅक. उगाच मोठमोठ्या संघांमध्ये या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. ओव्हर स्टेपिंग आहे का हे चेक केलं जाईल. निखिल वाघमारे अभिजित गोपन स्पोर्ट्स क्लबला देखील चांगलं क्रिकेट खेळतात. क्रिकेटचा गणेशा तिकडनं देखील गिरवलाय त्यांनी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दिलीप वर्मा मराठा वॉरियर्स या स्थानिक संघाला क्रिकेट खेळतात. त्यानंतर मोठमोठ्या अगदी जास्त नाही परंतु 3-4 महिन्यापूर्वी माझी डॉन यांच्याबरोबर चर्चा झाली होती आणि त्याच वेळेला मला त्यांनी सांगितलं होतं की या 2 खेळाडूंना मी या हंगामात खेळवणार आहे.
आणि दोघांनी आता जबरदस्त कामगिरी केली आहे. पन्नास धावा पहा, हा धावफलक कुणाला नाही आवडणार. धावफलक 50 वर आहे, एकही विकेट गेलेली नाहीये आणि त्याच्यामुळे इकडे चांगली परिस्थिती आहे. योग्य बॉल, योग्य चेंडू होता. जाऊयात मॅचच्या दिशेने. मागील 2 बॉल जर पाहिलं तर इकडे चांगले वळवलेत आणि यासाठी ते ओळखले जातात. 2 बॉल सीमारेषेच्या बाहेर मारल्यानंतर त्यानंतर धावसंख्येला कंट्रोल करण्याचं काम मात्र करतायत. चौथी ओव्हर सुरू आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर बिनबाद 50. दहिवडी साताऱ्याचा संघ, क्षीरसागर साहेबांचा संघ. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, त्याच्यावर हल्ला चढवलाय. हाही बॉल पोहोचला मैदानाच्या बाहेर. 6-6-6 षटकार आणि या षटकाराला श्रेयाताई गायकवाड तरस आणि अक्षय भाऊ बाजीराव तरस यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार असणार आहे. छप्पन अब तक 56. ओ याही वेळेला बॉल वळलाय, चांगला वळवलाय. महागडे राहिले या षटक. 3 बॉलवर बॉलर सरस झाले, 3 बॉलवर बॅटर सरस झाले, परंतु ज्याच्यात बॅटर सरस झाले त्याच्यावर षटकारच आले. त्यामुळे 18 धावा आल्यात आणि इकडे हा मीटर पुढे पुढे जाताना पाहायला मिळतोय. 100 पेक्षाही कमी सबस्क्रायबरची आवश्यकता आहे 70 स्पोर्ट्सला 8 लाखाचा पल्ला गाठण्यासाठी. हा गुजरात धमाका बिग बॅश मध्ये गाठला गेला होता मागील 2 वर्षी आणि आता जर पाहिलं तर 8 लाखाचा पल्ला हा पुण्यात गाठला जाणार का? नो डाऊट पुण्यातच गाठला जाईल, परंतु तो आज गाठला जाईल का याची चर्चा आहे आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे आवर्जून सबस्क्राईब करा 70 स्पोर्ट. 56 धावा, 4 ओव्हरचा खेळ संपलाय. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर इनामपुरीचा स्टार, तुम्ही मुंबईला निघाला तर कळंबोलीच्या पुढे खारघर परिसरामध्ये इनामपुरी नावाचं गाव लागतं आणि त्याच गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. तब्बल 21 लाख रुपये टोटल पारितोषिक असणारी ग्रामीण धमाका बिग बॅश. ग्रामीण गटातील 9 खेळाडू, जोडीला 2 आयकॉन. हा एक वेगळा फॉर्मॅट पुढे आला. पहिल्या वर्षी रिग्नेश 11 गोरसई बीने सामना स्पर्धा जिंकली. दुसऱ्या वर्षी वाशी इंडियन्स धारावीने स्पर्धा जिंकली. या वर्षी कोण जिंकणार? नुसतं जिंकणार नाही, जोडीला 12 लाख आहेत. उपविजेत्याला 6 लाख, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक 1 लाख, 1 लाख. पुन्हा एकदा रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु अंगद या खेळाडूने देखील बऱ्याचशा मोटरसायकल बाईक आपल्या नावावर केल्यात आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आणि आज व्यावसायिक क्रिकेट गटाचं क्रिकेट देखील बरीच वर्ष खेळतोय. ग्रामीण धमाका बिग बॅश मध्येच मात्र एक प्रेक्षणीय सामना आहे. बंटी पटेल गुजरातचे टीमचे कॅप्टन असतील गुजरात स्टारचे, तर ग्रामीण स्टारचे कॅप्टन मात्र भावेश पवार असतील. हा एक मोठा सामना 2 जानेवारीला आपल्या भेटीला येणार आहे, त्याच्यावर देखील सगळ्यांच्या नजरा असतील. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे, हवाई फायर करण्याचा प्रयत्न, परंतु उस्मान पटेल यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि तिकडे विकेट आली आहे. पहिली विकेट आणि ती सुद्धा 56 धावांवर आली आहे. संघनायकाला यावं लागलं आणि त्याने ती कामगिरी केली आहे. बारा बॉल मध्ये 21 धावांची खेळी दिलीप वर्माने आणि काय जबरदस्त 2 रिव्हर्सचे षटकार देखील पाहायला मिळाले. आपल्या टीमसाठी खूप चांगली कामगिरी करून माघारी परततायत आणि आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. रायगड पनवेलच्या सावळे गावाचा स्टार, उभरता सितारा अक्षय पवार, आपल्या बंधू किरण पवार प्रमाणे जर पाहिलं तर यांच्याही नावाची चर्चा होताना पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पहिल्या दोन्ही बॉलवर धाव नाही आली अंगद पाटील यांच्या माध्यमातून. निखिल वाघमारे खेळतायत 31 धावांवर. 5वी ओव्हर सुरू आहे. या क्रिकलाईफ.in चे अतिशय दर्जेदार काम करणारे आणि नेहमी हसतमुख असणारे अमित भुजबळ यांचे आगमन होते. हार्दिक स्वागत. अक्षय भाऊंकडून या ठिकाणी खास पुरस्कार आहे. श्रेयाताई गायकवाड तरस आणि अक्षय भाऊ बाजीराव तरस यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पुरस्कार देखील दिलाय
आणि अक्षय भाऊ तुमचंही या स्पर्धेसाठी चांगलं योगदान आहे, कारण या मैदानात एवढं मोठं आयोजन होईल कुणाला वाटलं होतं, परंतु आज आणि उद्या सुद्धा भारतातील मोठमोठे स्टार इकडे पाहायला मिळणार आहेत. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर ओहो यावेळेला फटका खेळलाय, हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न, आणखीन एक बॉल सीमारेषा ओलांडतोय, 4 धावा. गोजगे आणि सनीदादा आपसे मित्र परिवाराची स्पर्धा. काय स्ट्रोक खेळलाय, पाहण्यासारखा स्ट्रोक होता, बॉडी पोझिशन प्रॉपर बनवली होती आणि बॉलला ज्या पद्धतीने खेळलाय, 4 धावा येताना पाहायला मिळाल्या आणि धावसंख्या 61 मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आता वाटचाल करू लागली आहे. परंतु हा पहिला डाव आहे, क्रिकेट हा 2 डावांचा खेळ आहे, एका डावात मॅच संपत नाही आणि आता पाहायचंय काय होईल. ओहो अंगद पाटीलने मात्र या ठिकाणी चतुराई दाखवली, पाहिलं अंदाज घेतला की पदलालित्य होऊ शकतं, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होऊ शकतो, थोडासा पाय पुढे टाकला खरा, परंतु अंगदने बॉलला आणखी पाठीमागे घेतला आणि बॉलची गतीच काढून घेतली होती, त्याच्यामुळे पाहत राहिले अक्षय. एक कम्प्लिटली बीट करणं म्हणतात ना, त्यातला हा प्रकार इकडे पुन्हा पाहायला मिळाला आणि या संपूर्ण डावामध्ये बॅटर आणि बॉलरची झुंजच पाहायला मिळाली. डॉट बॉल मोठ्या प्रमाणावर आले, परंतु मोठे फटके सुद्धा मोठ्याच प्रमाणावर आलेले आहेत. ही सायकल कोणाची होणार याची देखील चर्चा होताना पाहायला मिळेल. अतिशय चांगलं आणि दर्जेदार आयोजन. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, 2 खेळाडू प्रयत्न करतात, बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला, हातातून बॉल निसटला, बॅकअप चांगलं होतं आणि तोपर्यंत जर पाहिलं तर इकडे धावा पूर्ण केल्या गेलेल्या आहेत त्या 2 आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये मात्र निखिल वाघमारेला स्ट्राईकच नाही मिळाली आणि वाट पाहत होते. या आधी हे षटक आतापर्यंत चांगले राहिले, एक चौकार जरूर आला, परंतु 7 धावा केवळ संगनायकाने खर्च केल्यात. उगाच व्यावसायिक क्रिकेटमध्ये त्यांच्या नावाची दखल घेतली जात नाही. सनी फक्त जवळपास 50 प्रेक्षक बाकी आहेत 8 लाखाचा पल्ला गाठण्यासाठी. 70 स्पोर्ट्स. यावेळेला फटका ऑप्टमच्या बरेचसे बाहेरचा बॉल, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने झालाय, क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे, शेवटच्या क्षणी मात्र काय जबरदस्त ऋतिक पाटील त्या ठिकाणी होते आणि आपल्या टीमसाठी या वाचवलेल्या 2 धावा किती कामी येतील ते पाहावं लागेल. अंगदचं षटक संपतंय आणि या षटकात जर पाहिलं तर धावा आलेल्या आहेत त्या 9 धावा. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, शेवटच्या क्षणी कसा बॉल खेचून आणला आतमध्ये, पहा एका धावेने मॅच जिंकली जाते. कदाचित थोडं पुढे गेल्यानंतर त्यांची टक्करही होऊ शकली असती, स्वतःला बॅलन्स केलं आणि धावसंख्या 65. 5 ओव्हर संपल्यात, 65 धावा. मातोश्री 11चे संघमालक धीरज सर आणि नितीन आल्हाट सर हे दोघेही या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. आपल्या दोघांचंही स्वागत. दोघांनाही विनंती आहे आपण मंचावर या आणि स्थानपन्न व्हा. 65 धावा धावफलकावर, 1 विकेट माघारी परतलेली आहे. 5 ओव्हरचा खेळ मात्र इकडे संपलेला आहे आणि आता 1 षटक अजूनही बाकी आहे. हो आणि फक्त 5 मिनिटांनंतर आणि शेवटचे 6 बॉल झाल्यानंतर आपल्याला कळणार आहे कोण घेऊन जाणार इकडनं सायकल. हो आणि सायकल तर मिळणारच आहे. सायकलच्या जोडीला तो जो विजेता जर ऑड नंबर 24 मधला असेल तर त्यांच्यासाठी या ठिकाणी पुरस्कार असणार आहे. श्रेयाताई गायकवाड तरस आणि अक्षय भाऊ बाजीराव तरस यांच्याकडून मात्र 1000 ऑड नंबर 24 वाल्यासाठी असणार आहे. हा रावेत, किवळे आणि मामुडी ऑड मधील. आणि धीरज व्हाईट बॉल. तिसऱ्या पंचांची मागणी भीमरसाठी. शेवटची ओव्हर आहे, सगळ्यांचं लक्ष या शेवटच्या ओव्हरवर लागलंय. काहींना वाटत असेल 80 व्हाव्या, काहींना वाटत असेल 75 व्हाव्या, काहींना 70 आणि नो बॉल. ओहो आता फ्री हिट असेल, आता फ्री हिट असेल.
बॉलची उंची कमरेपेक्षा जास्त होती आणि त्यामुळे आता यानंतरचा फ्री हिटचा चेंडू असेल. 66 धावा. 70 स्पोर्ट्सवर सगळ्यांचं स्वागत. लगातार 2 षटकार जर या ओव्हरमध्ये आले तर आकाश बोंडवे यांच्याकडून 1000 रुपयाचा पुरस्कार असेल. पुरस्कार मात्र मोठ्या संख्येने येत आहेत. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. निखिल वाघमारे डावाचा हिरो आहे 31 धावांवर. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या डावीसाठीचा कॉल त्या ठिकाणी दिला गेलाय. दुसरी धाव. यस, दुसरी धाव देखील. काय धावलाय, जबरदस्त. ज्या पद्धतीने अतिशय वेगात धावलाय. माझ्या मते ज्यावेळेला अंतिम 3 टप्प्यामध्ये जसं आपण फरदीनला, बंटी पटेलला आणि एजाज कुरेशीला धावताना पाहिलं मिळालं गुजरातमध्ये, या निखिलला धावायला लावायला देखील काय हरकत नाही टीम आल्यानंतर. तिकडे एवढ्या वेगात धावले. 33 धावांवर बॅटिंग करतात निखिल वाघमारे. चर्चा होते या खेळाडूची. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या स्पर्धेत मोठ्या संघाच्या विरुद्ध खेळता तेव्हा तुमचं नाव होतं आणि आज मात्र निखिल वाघमारे या नावाचा डंका सर्वदूर पर्यंत पाहायला मिळतोय. 68 धावा धाव फलकावर. शेवटची ओव्हर आहे. यावेळेला लोअर फुल टॉस, त्याच्यावर एक फटका खेळला खरा, परंतु पाहूयात खेळाडू तिकडे पडलेत कदाचित. चौकशी करा त्यांची प्लीज. लगेच 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 प्लीज. चला, अँब्युलन्सचे फिजिओ, माझ्या मते अँब्युलन्स आपण रेडी ठेवली आहे. फिजिओ असतील तिकडे त्यांनाही विनंती, आपण लगेच मैदानात दाखल व्हायचं आहे. आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. नुकतंच ज्यांचं शुभागमन होतोय या स्पर्धेसाठी ज्यांनी वायफाय सौजन्य दिलं गेलं असं आमचे सर्वांचे लाडके विकासदादा हरपळे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. O2 कॉम्बॉक्स. हो, आपण अँब्युलन्स आणि फिजिओ हे दोघे रेडी ठेवलेत. मला गेल्या वर्षीचा बॉर्न क्रेझी संदीप कदम मेमोरियल मधील देखील एक किस्सा आठवतोय, ज्यावेळेला त्यांनी सुद्धा अँब्युलन्स रेडी ठेवली होती आणि डॉक्टरांच्या तत्परतेमुळे मात्र जे सिन्नरचे 2 खेळाडू होते ते वाचू शकले होते. आणि हे आयोजकांचं कौतुक करावं लागेल. आपल्याला सगळ्या खेळाडूंची सुरक्षा देखील तेवढीच महत्त्वाची आहे आणि त्यामुळे इकडे अँब्युलन्स सुद्धा रेडी ठेवली आहे. आणि अगदी त्या संदीप कदम मेमोरियलच्या आयोजकांचे आम्ही तेवढंच कौतुक करू. त्यांनी या सगळ्या गोष्टी तत्परतेने तिकडे ठेवल्या होत्या आणि इकडे सुद्धा मात्र लगेच आपण तत्परतेने फिजिओ त्या ठिकाणी पाठवलेले आहेत. अमित तांबे मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. निखिल वाघमारे असं वाटत होतं आता अर्धशतक करतोय की काय, त्याच वेळेला थोडासा दुखापतग्रस्त होऊन बाहेर गेलाय. परंतु सगळ्यांना विनंती असेल, तो फायटर आहे, बरा होईल आणि त्याचबरोबरने त्याच्या खेळीसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय खेळला, म्हणजे हुरूर लागली की आता हा अर्धशतक करूनच जातो की काय असं वाटत होतं. त्याच वेळेला थोडासा पाय त्याचा तिकडे स्लिप झाला आणि एक छोटीशी दुखापत त्याला झाली आहे, परंतु लवकरात लवकर तो बरा होऊन आपल्याला मैदानात खेळताना दिसेल. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी अमित तांबे येतात बॅटिंग करण्यासाठी. या धावसंख्येला एका चांगल्या ठिकाणी घेऊन जाण्याचा मानस प्रयत्न अमित तांबे यांचा सुद्धा असणार आहे. ऑप्शनच्या बाहेर अतिशय जलद गतीने चेंडू येताना पाहायला मिळाला. अमित थोडेसे जास्त शफल झाले होते आणि धीरज यांनी तेच हेरलं. अमित जेवढे बाहेर आले बॉल तेवढा बाहेर टाकला. ही रणनीती बॉलरची होती. बॅटरने एक रणनीती बनवली शफल होण्याची आणि बॉलरने एक रणनीती बनवली त्यांना आणखी बाहेर चेंडू टाकण्याची. पाहूया 68 आतापर्यंत षटक, हे षटक चांगलं राहिलंय.
पुन्हा एक चांगला चेंडू अँगल म्हणून बॉलला बाहेर काढण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक या ठिकाणी बॅटर माघारी परत आहेत रनआउटच्या स्वरूपात. अक्षय स्ट्राईक घेत आहेत, आम्ही त्यांना माघारी परतावं लागत आहे ऑफ स्टंपच्या बाहेरून. पहा किती टर्न, म्हणजे खेळपट्टी टर्न सुद्धा मोठा आहे. जे बॉल फिरवतायत त्यांना इकडे खेळपट्टी सहायता करताना पाहायला मिळते. बऱ्याच ठिकाणी जर पाहिलं तर गवताच्या खेळपट्ट्या असतात ज्या फास्टरला सहायता करतात. बऱ्याच ठिकाणी बॅटरला सहायता करणाऱ्या सुद्धा विकेट असतात. सिमेंट पिच असते. इकडे जर पाहिलं तर दोघांनाही सहायता. तुम्ही चांगले मेरिटवर क्रिकेट खेळणार तर रनही होत आहेत आणि चांगले बॉल फिरवणार तर बॉल फिरतायत सुद्धा. 68 धावांवर मात्र इकडे आणखीन एक विकेट आली आहे. धीरजने या षटकात चांगली कामगिरी केली आहे. नवीन बॅटर अक्षय वाठारकर दाखल होत आहेत. फलटण बरडगावचा खेळाडू सातारा जिल्ह्यातील, ज्याने आज बॅटिंग मध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. 68 धावा धाव फलकावर. परंतु दुसऱ्या बाजूला अक्षय, दोन अक्षय पुन्हा एकदा मैदानात. अक्षय पवार, ओ हो पुन्हा एकदा तेच मागील बॉलची झेरॉक्स कॉपी काढावी की काय, अशाच पद्धतीचा बॉल या ठिकाणी टाकला. धीरज शेवटच्या षटकात आले परंतु आपल्या टीमसाठी प्रभावी कामगिरी करतायत. खूप चांगली गोलंदाजी. तीन धावा फक्त या ओव्हरमध्ये खर्च केलेल्या आहेत परंतु डाव संपलेला नाही. अक्षय मैदानात बॅटिंगसाठी. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. एक धाव तर घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि 2 धावा तिकडे पूर्ण होत आहेत. म्हणजे असं वाटत होतं कुठेतरी 75-80 होतील. या शेवटच्या षटकातील गोलंदाजीने मात्र धावसंख्येला कंट्रोल केलंय आणि धावसंख्या झाली आहे ती 70 चॅनलवर मॅच सुरू आहे आणि धावा सुद्धा 70 झालेल्या आहेत. 71 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. तर आम्ही आता जात आहोत लकी ड्रॉच्या दिशेने. 71 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. परंतु क्रिकेट हा 2 डावांचा खेळ आहे. एका डावात रिझल्ट नाही लागत तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. तर पहिल्या डावासाठीचे पारितोषिक होते षटकाराचे, ते या ठिकाणी जमा देखील होतील. या ठिकाणी श्रेयाताई गायकवाड तरस आणि त्याचबरोबर अक्षय भाऊ बाजीराव तरस यांच्याकडून ते 500 रुपयाचा पुरस्कार आहे. सर चला विनंती असेल या ठिकाणी आपण जो लकी ड्रॉ भाग्य विजेता आहे तिथे मात्र वितरण करणार आहोत. आपण पाहत आहेत नक्कीच महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेट विश्वातील एक सुमधुर आवाज ज्यांचा पाहत आहेत आमचे मार्गदर्शक चंदू शेटे सर यांना पाहत आहेत. अगदी मैदानामध्ये जशी मॅच तापली जाते तसं मात्र रोमांच थरार उभा करण्याचं काम आणि मॅच मध्ये अगदी पाहायला गेलं तर रंग भरण्याचं काम केलं जातंय आणि आपण पाहतोय थोड्याच वेळामध्ये लकी ड्रॉ भाग्य विजेता कोण असणार हे मात्र तुमच्या भेटीसाठी येते. ऑन स्क्रीन वरती तुम्ही पाहताय आणि भाग्य विजेता लकी ड्रॉ करण्यासाठी अभंग दादा हापसे आहेत तिकडे आणि आपण पाहतोय पूर्ण सनीदादा हापसे टीम अँड कंपनी तिथे उपस्थित होतीये. ज्याची सगळेच आतुरतेने वाट पाहत आहेत. कोण घरी जाताना सायकल घेऊन जाणार. कोणी कारने आलं असेल, कोणी बसने आलं असेल, कोणी चालत आलं असेल, कोणी मित्राच्या बाईकवर म्हटलं असेल मला घेऊन चल ना ग्राउंडवर, परंतु तो आता जाताना आपली सायकल घेऊन जाईल. तर त्याचीच आपण या ठिकाणी वाट पाहतोय. कोण भाग्यशाली. हा हा त्याला सायकल तर मिळणार आहे. सुनीलजी मोंडवे साहेब यांच्या माध्यमातून ती सायकल सुद्धा. आणि जर तो वॉर्ड क्रमांक 24 मधील असेल तर त्याला 1000 सुद्धा आहे. परंतु वॉर्ड क्रमांक 24 मधील आणि दुसऱ्या जर नसेल तर दुसऱ्याला आपण 1000 रुपयासाठी एक वेगळा ड्रॉ सुद्धा करू. पण पहिल्यांदा सायकल साठीचा. आणि काय नाव आहे तुमच्या तिघांची नावं सांगा. रुद्रांश, अभंग, ओवी. आता तुमच्या तिघांपैकी कोण पहिला ड्रॉ करणार. तिघांपैकी कोण आहे. यस तू आहेस. यस कोण असणार भाग्यशाली जो घरी जाताना सायकल घेऊन जाणार आहे आणि ब्रँडेड सायकल आहे. यस एक कोणती एक थोडस वेळ घ्या. अगदी शोधून शोधून काढा. एकच भाग्यशाली विजेता कोण असेल. आणि
लकी ड्रॉ सायकल ज्यांना मिळते त्यांचं नाव, कुपन नंबर, पहिलं कुपन नंबर सांगतोय 1877 शुभम सुतार. त्यांनाच मिळणार शुभम सुतार. संपर्क साधा. तुम्ही वॉर्ड क्रमांक 24 मधले आहात का ते पण सांगा. शुभम बरोबर ना? क्या बात है. शुभम ऑटोमोबाईल आणि हो हा दुसरा आहे तुमचा तो. यस दुसरी किती घेतले तशा. यस शुभम सुतार 24 मधलेच आहे तुम्ही. हा श्रेयाताई आणि त्याचबरोबर अक्षय भाऊ यांच्या माध्यमातून जो 1000 रुपयाचा पुरस्कार आहे. सुनील मोंडू यांच्याकडून सायकल. यस तर ही सायकल घेऊन या. साहेबांना सायकलवर बसू दे. शुभम या. मॅच सुरू होते काही क्षणातच. ओमकारजी शेटे यांच्याकडे आपण जातोय. त्याचबरोबर शुभम कसं वाटतंय सायकल आज मिळाली आहे आणि स्पर्धाचा आनंद कशा प्रकारे घेतलाय. बसा की शुभम ही सायकल मॅच पाहायला आले कसं वाटलं होतं का एवढा आनंद होईल सायकल मिळते कसं वाटतंय आणि ही सुद्धा चांगलं वाटतंय. आणि उद्या येणार का आणि उद्या किती कुपन आज किती होती. आज होते 3 आणि उद्या असणार 4. क्या बात आहे. तर खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हा ड्रॉ पाहायला मिळाला आणि शुभम सुतार हे ठरतात या ठिकाणी या सायकलचे मानकरी. जाऊयात मॅचच्या दिशेने. आजच्या दिवसातील शेवटची मॅच पाहत राहा 70-70 स्पोर्ट्स वर ही मानाची स्पर्धा. धन्यवाद. थँक्यू सो मच. जाऊयात आजच्या दिवसातील अंतिम मॅच कडे. सबस्क्राईब करा 70-70 युट्यूब चॅनल. 8 लाखाचा पल्ला पार करायला तयार आहे. आपण तयार आहोत या मॅच कडे जाण्यासाठी आणि सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. रायगडचा टायगर उस्मान पटेल आणि त्याच्या सोबतीनं ओमी केणे. टार्गेट मैदानावरती चांगलं सेट झालं आणि याच दरम्यान शुभागमन झालंय हर्ष 11 चामचे पुरस्कर्ते एएसए टीमचे आदरणीय अरविंद काका वत्रे आणि त्यांचं स्वागत इथे थोडस धक्कादायक स्थितीत झालंय कारण पहिल्याच बॉलवरती विकेट गेली आहे मैदानावरती. उस्मान पटेल बॅक टू डग आउट. फलंदाज बाद झालाय. रायगडचा टायगर शून्यावरती परतलाय आणि पहिली विकेट मिळतीये लोकल बॉय निहाल तुसामत टुन्नूच्या खात्यात. आणि ज्या गोष्टीची चर्चा सुरू होती 70-70 चं सबस्क्रायबर मीटर ऑन आहे आणि नुकताच 70-70 एक नवा इतिहास घडवलाय. त्याची चर्चा देखील या ठिकाणी ओव्हर ब्रेक मध्ये आपण जरूर करू कारण एक स्पेशल सरप्राईज घेऊन आता 70-70 टीम आणि आम्ही तुमच्या समोर एका ओव्हरच्या ब्रेक मध्ये येतोय. धक्का पहिला लागलाय. उस्मान पटेल मैदानावरती परतलाय. रॉयल डकचा शिकार तो झालाय. अफाट प्रेक्षकांची गर्दी आणि मैदानावरती ही मॅच आता महत्वाची आहे. निहाल तुसामतनं हॅट्रिक घेतली तर 11 चॅलेंजर देहुरोड कडनं 1000 रुपयाचा पारितोषिक प्रत्येकी षटकारासाठी सौभाग्यवती श्रेयाताई गायकवाड तरस आणि त्या सोबतीनं श्री अभय बाजीराव तरस यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येकी षटकाराला. पहिल्या इनिंग मध्ये 5 षटकार आलेत. इकडे ते परत करायचे. टीम मैदानावरती आपण पाहताय एएसए हर्ष 11 चाम पनवेलला आणि त्यांच्या विरोधात खेळतीये मैदानावरती टीम आपण पाहताय ज्या टीमनं चांगलं क्रिकेट आज दाखवलंय अक्षय बाजीराव तरस दादांच्या माध्यमातून हे पारितोषिक षटकारासाठी आहे. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न. निर्णय क्लोज आहे. अंपायर्सनं पाठवलाय टेक्निकल टीम कडे. नवीन फलंदाज आकाश जहांगीर
आणि बॅटिंग ट्रॅक वरती त्याची विकेट डोक्यात आणि धक्का मैदानावरती उस्मानच्या स्वरूपानं लागलाय आणि हा धक्का सोसणारा नाहीये मैदानाच्या आतमध्ये टीम ए असे हर्ष 11 चॅम्पला. आणि OUT आउट. फलंदाज बाद. डायरेक्ट हिट. कहाणी खतम. टाटा बाय बाय. आणि फलंदाज बाद होतोय आकाश जहांगीर. ज्या सरप्राईजची चर्चा आपण करत होतो ते आज पुणेकरांनी 70-70 आणि टीम तारिकभाई सय्यद यांना दिलाय. 8 लाख सबस्क्रायबरचा पल्ला 70-70 न पार केलाय. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या पुणेकर. 70-70 ब्रॉडकास्टिंग टीम साठी तब्बल 800K चं सेलिब्रेशन 70-70 टीम करतीये. एक गोष्ट सांगायला आवडेल, चॅनल हॅक झालं, लाखोचे सबस्क्रायबर अगदी काही सेकंदात गायब झाले. पुन्हा त्याच थाटात त्याच उभा राहिला उभा तारिकभाई सय्यद आणि 70-70 चा पूर्ण अगदी हा मित्र परिवार. आणि पुन्हा टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला 70-70 टीम ने सांगितलं, उन्हें था गुमान कि हमारे उड़ान में कहा दम है, उन्हें था गुमान कि हमारे उड़ान में कहा दम है. 70-70 टीम का था भरोसा, हमारे हौसलों के आगे आसमां भी थोड़ा कम है. ना हमें चांद चाहिए ना हमें फलक चाहिए, हमें तो तारिकभाई सय्यद ब्रॉडकास्टिंग टीम 70-70 टेलीकास्ट की बस एक झलक चाहिए. एकदा जोरदार टाळणी करूयात अभिनंदन 70-70 टीमचं. प्रेक्षकांनी आता झेल टिपला तर 70-70 ब्रॉडकास्टिंगचे 800K कंप्लीट झाले. त्याबद्दल आयोजन समिती आणि डी इव्हेंट उमेश नायडू यांच्याकडनं 300चं पारितोषिक. या आनंदाच्या सोहळ्यासमयी आता डी इव्हेंट उमेश नायडू देखील यात सहभागी झालेत आणि तब्बल 300 रुपयाचं पारितोषिक आणि 70-70 स्पोर्टची ब्रँडेड टी शर्ट त्या भाग्यवान प्रेक्षकाला दिली जाईल. लक्ष मोठं आहे. सुरुवात मैदानावरती नाजूक झाली आहे आणि लोकल बॉय मैदानावरती खेळतात. त्यामुळे मोठा चाहता वर्ग निहाल तुसामतचा मैदानावरती याला हॅट्रिक साठी 11 चॅलेंजर्स कडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येकी षटकाराला सन्माननीय अक्षयदादा बाजीराव तरस यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अक्षयदादाचं ATM ऑन आहे. पारितोषिकांची रेलचेल सुरू आहे कारण ही स्पर्धा फक्त आता एक नाव नाही तर स्वर्गीय बाजीराव तरस स्मृती चषक पुणे जिल्ह्यातील नाही, महाराष्ट्रात नाही, भारतातील एक ब्रँडेड स्पर्धा नंबर 1 वरती जाताना पाहायला मिळतीये. बॅकलिफ्टचा चांगला वापर. बॉटम हँडला अगदी सॉफ्ट हँडनं पुश केलं. समोर एक सिंगल मिळतीये आणि समोर रायगडचा स्टार तिकडे फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय पवार एक सिंगल. धाव फलक 2 वरती. 2 ला विकेट गेले 2. मैदानावरती बॅटिंग साठी दाखल झालाय पालघर जिल्ह्यातील लिटिल मास्टर करण मोरे. बॅटिंग ट्रॅक वरती आहे. दोन ला 2 निहाल तयार आहे. ऑन साइडला फटका टर्न केला. मिड विकेटला फिल्डर उपस्थित. चांगलं राहिलंय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण. नुकतंच अरविंद काका वत्रे यांचं शुभागमन झालंय. त्यांना विजयाची भेट मैदानावरती देणार का? बॅटिंग करताना ASA हर्ष 11 चॅम्प. मात्र जोपर्यंत करण मोरे मैदानावरती उभा आहे ना तोपर्यंत सुटकेचा निश्वास सोडू शकत नाहीये. या ठिकाणी टीम मैदानावरती आपण पाहताय ती म्हणजेच नेहा 11 दहिवडी. संघ मालक आहेत संतोष क्षीरसागर. चांगलं राहिलंय निहाल तुसामतचं षटक. अशाच गोलंदाजीच्या जोरावरती आज देहू रोडचा लोकल बॉय MPL अर्थातच महाराष्ट्र प्रीमियर लीग पर्यंत पोहोचला. तिकडे मोठ्या मोठ्या फलंदाजांच्या विकेट कोरल्या. देहू रोडची माती खरं तर संत वाणी आणि आदरणीय अनेक कार्यकर्त्यांसाठी लोकनेत्यांसाठी ओळखली जाते. संत तुकाराम महाराजांच्या कर्मभूमीतला जन्माला आलेला या मातीतला हा सितारा भारतीय टेनिस बॉल क्रिकेट नकाशावरती देहू रोडच्या माना अभिमानानं उंचावतोय आणि त्याचंच नाव देहू रोड एक्सप्रेस. निहाल तुसामत अर्थातच देहू रोडकरांचा लाडका टुन्नू. षटक संपलं पहिलं. रन झाले 3. विकेट गेलेत मैदानावरती 2. प्रथमेश गोसावी ओव्हर नंबर 2 मध्ये तालुकास्तरीय क्रिकेट देखील खेळताना प्रथमेश गोसावीला आपण पाहिलं. काल पिंपरी चिंचवड साठी देखील अगदी आपण पाहिलं अनेक गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मग राजेश सोटेचा त्यामध्ये उल्लेख केला जाईल. इकडे नंदुरबार एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. प्रथमेश गोसावी इथे फटका मैदानावरती आलाय.
पालघरचा लिटिल मास्टर आणि त्याच्या सोबतीनं ओमी केणे मैदानावरती खेळतोय आणि आता षटकाराचा आलाय ब्रँड आणि झालाय मैदानावरती संघर्षाचा शंखनाद. एक मुलगा अगदी आज दुपारपासून इकडे क्रिकेट पाहायला आला होता. त्याचं नाव आहे रॉबर्ट राजगुरू. आमच्या 70-70च्या LED वॉलवरती थोड्याच वेळात आम्ही त्याचा फोटो देखील दाखवतोय. जर तो इथे कुठे असेल किंवा त्याला कोणी पाहिलं असेल तर त्वरित आपण त्याला इकडे मुख्य मंचकासमोर घेऊन यायचं. रिक्वेस्ट वॉटरूम मध्ये जा, खाली 70-70च्या तिकडे फोटो ऑनस्क्रीन दाखवला जाईल. उमेश दादा एक तेवढा फोटो येऊ द्या ऑनलाईन. इथे देखील फटका चांगला चेस फिल्डर साठी. बॉल थांबवला, वेल स्टॉप. चांगलं क्षेत्ररक्षण अक्षय पवार. फिल्डिंग मध्ये या खेळाडूचा देखील एक मोठा हातखंड आहे, म्हणून तर सध्या 38 सर्कलच्या बाहेर अक्षय पवारला फिल्डिंग करताना आपण पाहताय. एक षटकार मारलाय अक्षय. बाजीराव तरसदादांकडनं 500चं पारितोषिक दिलं जाईल मैदानाच्या आतमध्ये आणि काय फिल्डिंग तिकडे मैदानावरती केली अक्षय पवारनं. चर्चेत असतं किरण पवार अक्षय पवार बंधुराजांची जोडी. बडे मिया दो बडे मिया छोटे मिया सुभान अल्लाह. कदाचित हे गाणं याच दोन भावांसाठी बनलंय. टीमची टोटल 11. प्रथमेश गोसावीला टार्गेट केलंय. टप्पा पडलाय, चाललाय वाईट लाईनच्या बाहेर. अंपायरचा इशारा एक्स्ट्रा रन. एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जातोय. अगदी अप्रतिम अशी अंपायरिंग आतापर्यंत या स्पर्धेमध्ये निकाजे सर, आवळे सर आणि भालेराव सरांनी केली आहे. कौतुकास्पद कामगिरी. तिन्ही मॅच ऑफिशियल ग्रेट जॉब. ट्रान्सपरन्सी, प्रामाणिकपणा एका शब्दावरती काम करत असताना ही सगळी टीम आपल्याला पाहायला मिळते. एक मोठ्या स्पर्धेचा मोठा घटक ते बनलेत. बॅकलीटचा चांगला वापर या बॅट अँड पॅड मध्ये टाकला होता, त्याला फ्लिक केला डीप मध्ये. फिल्डर सिंगलचा कॉल होता आणि कंप्लीट झाली एक धाव. चांगला वेळेवरती नकार केला करण मोरेनं. माहिती आहे विकेट इकडे धोक्यात होती ओमी केणेची. ते सुसाट सुटले होते, त्याला नकार करत असताना तिकडे आपण पाहिलं करण मोरेला. धावफलक 1 ने पुढे जात आहे आणि एका धावेच्या मदतीनं स्कोर धावफलकावरती जाऊन पोहोचलाय 13 या आकड्यावरती आणि टीमची टोटल घेऊन जायची या स्कोर कार्ड वरती. एक मोठं लक्ष. इथे फटका फसलाय. बॉल हवेत, विकेट मिळतीये, फलंदाज बाद होतोय. करण मोरे बॅक टू डग आउट आणि रॉबर्ट राजगुरू जो मुलगा आपण ज्याची चर्चा करत होतो दुपारी, त्याच्या घरून तो निघाला, तिथनं त्याचा प्रवास सुरू झाला. त्याचा फोटो जरूर आपण दाखवतोय, बट जर मैदानावरती कोणाला दिसला तर आपण इन्फॉर्म करायचंय. बॉल हवेत. काय कॅमेरा वर्क होतं 70-70च आणि सेलिब्रेशन तिकडे. प्रथमेश हाऊस द जोश आणि ते प्रचंड मोठा असा पाठीराखा या ठिकाणी त्यांना मिळतोय. धावफलकावरती धावा आपण पाहतात. 13 विकेट गेलेत मैदानावरती. 3 नवीन फलंदाज बॅटिंग ट्रॅक वरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नजबुल मंडल फलंदाजीसाठी मैदानावरती इंटर झालाय. टीम अडचणीत आहे. ओमी केणेनं साथ सोडली आहे. नजबुल मंडल मैदानावरती पोहोचलाय. ओमी केणे मैदानावरती आहे, करण मोरेनं साथ सोडली आहे. 5 बॉल मध्ये 11 रन्स वरती ओमी केणे बॅटिंग करतोय. विकेट वरती सध्या तुम्ही पाहता मागचा त्यानं केलेला फ्लिक, तो फ्लिक हेलिकॉप्टर आला असतात तर ती प्रॅक्टिस सध्या तो करतोय. माहितीये 1-1 सेकंड जो खेळाडू सरावामध्ये देतो तो विजेता बनतो. कारण विजेते तेच बनतात जे काहीतरी गोष्टी वेगळेपणानं करतात आणि परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो. चमकतो तोच जो घणाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो. दोन्ही खेळाडू एकमेकाला सांगत असताना की आपल्याला करायचंय, आपण करू शकतो, इथनं मॅच पुढे घेऊन जायची आहे. दुसऱ्या बाजूला चार्जअप झाली आहे मैदानावरती टीम. या ठिकाणी आपण पाहताय नेहा 11 दहिवडी सातारा, संघमालक संतोष क्षीरसागर आणि टीम कॅप्टन प्रदीप नैनित अर्थातच डॉन. कौन बनेगा डॉन, अगदी हे चित्र मैदानावरती स्पष्ट होईल. पहिला बॉल, अपील अपील अपील. प्रेक्षकांना रिक्वेस्ट आहे, बॉल रिलीज होतो त्यावेळी कृपया करून ओढू नका. एखादी एज अंपायरच्या कानापर्यंत जर पोहोचली नाही तो निर्णय बॉलिंग साइड जाईल की बॅटिंग साइड याची चर्चा अंपायर्सला करावी लागेल.
13 3. 13 धावा धावफलकावरती. विकेट गेलेत आतापर्यंत 3. कॉमेंटेटर संदेश सर आपल्या सोबत उपस्थित आहेत. स्वागत आहे सर आपलं. सॉरी थोडंसं लेट झालं इंट्रोडक्शन. उमेश नायडूला या सगळ्या बारीक बारीक गोष्टींवरती अगदी बारकाईने लक्ष असतं. समोर चेतन घोलप सर देखील आले. उमेश दादा, चेतन शेठ घोलप त्यांचं देखील करूया आपण स्वागत. 11 चॅलेंजर्सचा सर्वाधिक घातक खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. आणि 800 के इकडे कंप्लीट झाले. थँक्यू सो मच 7070 ब्रॉडकास्टिंग टीम कडनं त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं शून्यातनं पुन्हा एकदा नवी सुरुवात करण्यामध्ये या जडणघडणीमध्ये तुम्हा सगळ्यांचा मित्रांनो फार मोठा हातभार 7070च्या पाठीशी राहिला. आणि लवकरच ही वेबसाईट 10 लाख 12 लाख अगदी सबस्क्रायबर कंप्लीट करू दे हीच प्रार्थना आपण करू. आणि या शुभेच्छा देऊयात तारिक भाई सय्यद आणि 7070 कंपनीला. कीप इट अप बॉईज. सध्या समालोचन क्षेत्र संदेश सरांनी थांबवलाय. क्रिकेटवरती लक्ष करतात. मी सध्या दोन्ही गोष्टी अगदी ऍडजस्ट करायला बघतो बट नाही होत. आणि जो मुलगा रॉबर्ट राजगुरू हरवलाय त्याचा फोटो सध्या ऑनस्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतोय. घरातून दुपारी तो हरवलाय. त्यामुळे जर मैदानावरती चुकून कोणाला इकडे दिसतोय तर जरूर सांगा. प्रत्येक बॉलवरती अपील सुरू आहे. प्रत्येक बॉलवरती अपील सुरू आहे. आणि बॉल चाललाय या ठिकाणी यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. प्रत्येक बॉलवरती जल्लोष काय कारण तर इथला लोकल बॉय मैदानावरती खेळतोय. याच मातीतनं तयार झालेला टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला सुपरस्टार. मागच्या मॅच मध्ये थॉमस डायसला टाकलेला त्यांनी यॉर्कर आजच्या रात्रीमध्ये हायलाइट राहिलाय. इथे फटका चांगलाय. रडार मध्ये आलाय. ओमी केनेच्या ठोकलाय मिड विकेटला. ओमी केनेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर एक खणखणीत षटकार बॅटच्या समोर. आणि जसा आत येत होता तसा बॅट वरती पिक करून बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. षटकार 6 धावा. धावफलकावरती 6 ने पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहताय 6 ने फ्लाय झाली आहे. धावफलकावरती धावा पोहोचलेत. इथे स्विच हिट खेळायचं होतं नाही जमलं. या क्षणाला हलकस अपील जरूर त्या ठिकाणी राहिलं. मात्र एक सिंगल लेग बाईटच्या स्वरूपात स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. आणि एका सिंगलला धावफलक स्कोर कार्ड वरती पुढे चाललाय. टीमची टोटल 20 धावा आणि 20 ला विकेट आतापर्यंत गेलेत त्या म्हणजे 3. रॉबर्ट राजगुरू हा मुलगा हरवलाय. सर कुणाला या परिसरामध्ये मैदानावरती किंवा आजूबाजूला तुमच्या दृष्टी समोर येतोय तर जरूर तुम्ही त्याच्या परिवाराला संपर्क साधा. चला जाऊयात मॅच मध्ये. धावफलकावरती धावा 20 विकेट गेले 3. वेगात टाकलाय चाललाय मधल्या यष्टी वरून सरळ यष्टी रक्षकाच्या हातात. निहाल तुसामतचे षटक 3रं. आणि सामना आता भरपूर लांब चाललाय कारण इथनं जर रन्स आला नाही तर मात्र या मॅच मध्ये अडचणी वाढतील. कारण आता समीकरण भरपूर लांब चाललंय. 71चं टार्गेट आहे. बॉल शिल्लक आहेत 20 आणि जिंकण्यासाठी इथनं अजून 51 धावेची या मैदानावरती गरज आहे. 51 धावा अजूनही इथनं पार करायच्या आहेत. 20 बॉल मध्ये निहाल तुसामतनं केलेली गोलंदाजी लाजवाब राहिली आहे. इथे टप्पा पडलाय. भरपूर फिरलाय बॉल आणि अंपायर्स देखील वरतील व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. हातभर बॉल वळवण्याची क्षमता ऍज अ फास्ट बॉल निहाल तुसामत कडे असणारे. ऑफ कटर लेग कटर कधी स्लोवर वन कधी यॉर्कर कधी बाउन्सर चर्चेतलं नाव आहे. इथे बॉल चांगला आहे. आता चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. या ऍक्शन रिप्ले पाहूया. या बॉलचा पहिला बाहेर काढला आणि हा बॉल तुम्ही पाहताय ओव्हर द विकेट आले आणि अगदी आता पिचिंग स्पॉट बरोबर होतं. गुडलेन स्पॉटच्या समोर ऑफ स्टिकला तिथनं बॉल वळण घेत असताना एसटी रक्षकाच्या हातात डॉट बॉलची होतीये समाप्ती. 21 धावा धावफलकावर विकेट गेले 3. षटक सुरू आहे मैदानावरती आपण पाहताय 3रं. स्विचिटचा फटका. डीप थर्ड मॅनला फिल्डर उपस्थित आहे. प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. एका सिंगलच्या मदतीनं षटक संपलंय मैदानावरती 3रं. आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 22 ला 3 बाद. आणि आता उर्वरित 18 बॉलचा खेळ
मैदानावरती शिल्लक आहे आणि येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 49 धावांची गरज आहे. 18 बॉल आणि 49 धावा या मैदानावरती करायच्यात. अठरा बॉल 49 धावेची गरज. सामना इथनं जिंकणार कोण त्याच्या सुरुवात, बट निहाल तुसामतनं केलेली गोलंदाजी ती कौतुकास्पद राहिली आहे. अनेक स्ट्रॉंग झोन मध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतीये आणि सबस्क्रायबर मीटर ऑन आहे. 8 लाखाचा पल्ला आता पार झालाय आणि हे काही थांबायचं नाव घेणार नाहीये. अगदी जशा क्रिकेटच्या पटलावरती रन्स वेगानं बनतात तसे 70 चे सबस्क्रायबर्स वेगानं वाढताना आपल्याला सातत्यानं पाहायला मिळालेत. अभिनंदन टीम 70. षटक सुरू झालंय मैदानावरती चौथं आणि चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 23 वरती आहेत. ओमी केने मैदानावरती उभा, प्रयत्न अजूनही तो करतोय. षटकार त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आले 2 आणि 2 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी त्याला दिलं जाईल अक्षयदादा बाजीराव तरस यांच्या वतीनं. मातोश्री 11चे संघ मालक नितीन शेठ अल्लाड आणि धीरज सरांचं शुभागमन झालं, त्यांचं देखील स्वागत आहे. कमी गतीनं टाकलाय आणि ओळखलाय, पाठवलाय बॉल डीप मध्ये. फिल्डर्स तिकडे चांगलं काम करतोय. 2 धावा नक्कीच आपल्या टीम साठी वाचवलेत आणि धावफलक 2 ने पुढे जात असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 25 धावा धावफलकावर. लक्ष मैदानावरती 71 धावेचं आणि याच दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालाय. मस्ता चेहरा, रुबाबी शान, क्रिक लाईव्हचे सर्वा अमित शेठ भुजबळ. स्वागत आहे आपलं. फटका चांगला डाऊन दी ग्राउंड, चालला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जब तक मैं खड़ा हूं तब तक मैं लड़ूंगा, रिजल्ट चाहिए कुछ भी हो, ओमी केने नाम है मेरा, मैदान नहीं मैं छोडूंगा. अगदी हे सांगत असताना दिवा कोळीवाड्याचा नवी मुंबईचा सुपरस्टार आणि षटकाराच्या बाहेर प्रेक्षकांनी झेल टिपलाय. 300 रुपयाचं पारितोषिक उमेश नायडू डी इव्हेंट यांच्याकडनं आणि त्या सोबतीनं स्वर्गीय बाजीराव तर स्मृती चषक आयोजन समितीच्या वतीनं 70 स्पोर्टची ब्रँडेड टी शर्ट या प्रेक्षकांनो पारितोषिक आणि कॅश प्राइज स्वीकारण्यासाठी. षटकार ऍड झालाय. मॅच संपलेली नाहीये, सामना संपलेला नाहीये हे सांगत असताना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय ओमी केनी. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मालिका वीराची एक 4 व्हीलर कार. ग्रामीण क्रिकेट आपल्या गावासाठी खेळताना ओमी केनेच्या नावावरती अनेक प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट 2 व्हीलर बाईक देखील आहेत. 31 रन स्कोर कार्ड वरती आहेत आणि ASA हर्ष चांप 11 मैदानावरती आता पुन्हा डोकं वर काढू लागलाय. 18 बॉल 49 ची गरज होती. मागच्या 3 बॉल मध्ये धावा आलेत 9, बॉल बाकी आहेत 15, रन बाकी आहेत मैदानावरती 40. अजून एक मोठा सजवायचा होता. आता फसलाय फटका. आता लॉंग ऑनला फिल्डर उभा, टिपलाय झेल, संपलाय खेळ. सेलिब्रेशन सुरू झालंय मैदानावरती. नेहा 11 दहिवडी साताराचं संघ मालक संतोष क्षीरसागर आता भरपूर खुश असतील कारण विकेट जातीय मैदानावरती. जे वादळ घोंगावत होतं ओमी केने नावाचं ते शांत झालंय आणि अक्षय पवारनं त्या ठिकाणी टिपलाय झेल. फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानावरती येतील भावेश नाईक आणि टीम अडचणीत. 14 बॉल 40 धावेची गरज आहे. ओमी केनेनं इथनं जर 3 बॉल मध्ये 2 मोठे फटके सजवले असते मॅचला काहीशी मजा नक्कीच आली असती. बट ओमी केनेचे प्रयत्न असफल, बट चांगला खेळला. 3 षटकार वैयक्तिक त्याच्या बॅटमधून आले. अक्षय पवारनं कॅच टिपल्यानंतर त्याचं सेलिब्रेशन ते देखील पाहण्याजोगं होतं कारण एपीला माहिती आहे मैदानावरती ओमी केनेची विकेट ची किंमत काय. 31 ला 4. प्रथमेश सेकंड स्पेल मध्ये आलाय. षटकार जरूर खर्च केला, त्यानंतर लगेचच क्विक रिप्लाय देत असताना विकेट त्यानं काढली आहे.
31 धावफलकावरती 4 फलंदाज बाद झालेत. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 14 रन बाकी आहेत 40. भावेश नाईक ऑन स्ट्राईक त्याच्या सोबतीनं नजबुल बॅटिंग करतोय मैदानावरती. नजबुल मंडल ही जोडी मैदानावरती खेळतीये. 31 बॉल तयार. लेफ्ट आर्म ओव्हरती विकेट. फटका भावेश नाईकचा इथे फसलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित. टिपलाय झेल. संपलाय खेळ. अजून एक विकेट मिळतीये प्रथमेश गोसावीला. फलंदाज बाद 0 भावेश नाईक बॅक टू डग आउट. 300 रुपयाचं कॅश प्राइज उमेश नायडू डी इव्हेंट यांच्याकडनं. याचं कारण 70-70 न 800K चा पल्ला पार केलाय. त्यामुळे उमेश नायडू यांचं ATM ऑन आहे. 70-70च्या आनंदात ते देखील या ठिकाणी सहभागी होत आहेत. आणि ज्या प्रेक्षकानं झेल टिपलाय त्याच्यासाठी 70-70 स्पोर्ट्सचा एक ब्रँडेड टी शर्ट आयोजन समितीच्या वतीनं दिला जाईल. धन्यवाद उमेश नायडू. धन्यवाद 70-70 स्पोर्ट्स. हे 300 रुपयाचं कॅश प्राइज आणि त्या सोबतीनं टी शर्ट त्या ठिकाणी आपण देतोय त्या भाग्यवान प्रेक्षकाला. अभिनंदन. चेहऱ्यावरची गोड स्माइल सांगून जातीये की आज पूर्ण देशभर त्यांचा चेहरा देखील आलाय. आणि एक टी शर्ट आणि त्या सोबतीनं काही कॅश प्राइज आता ते घरी घेऊन जाणार आहेत. मंगलमूर्ती इन्फ्रा चे सर्वा गणेशजी हडवळे सर आणि त्या सोबतीनं आरती मॅम हडवळे यांचं शुभागमन झालंय. तर आरती मॅम आणि गणेश सरांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावरती. जे मॅच पाहण्यासाठी आले त्या रात्रीच्या सत्रामध्ये त्यांचं करूया आपण हार्दिक आणि सुस्वागतम. 31 हॅट्रिक वरती येऊन थांबलाय. हॅट्रिक वरती येऊन थांबलाय गोलंदाज प्रथमेश गोसावी. आणि समोर बॅटिंग ट्रॅक वरती मैदानावरती उभा आहे ऋतिक पाटील. मॅन फ्रॉम डोंबिवली वडवली. तुमच्याच विभागाला बिलॉंग करतो संघर्ष या खेळाडूचा. अगदी जवळून पाहिलाय. आलाय पहिल्याच बॉल वरती ऋतिक पाटील. आणि इथनं त्याची बॅट मैदानावरती त्याच्याच टीमची टॅगलाईन आज ठणकावून भारतीय टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला सांगेल का चेंज द गेम. पहिल्या बॉल वरती ठोकलाय षटकार. समीकरण बदललंय. 12 बॉल येणारे शिल्लक. 34 धावेची गरज. काय फटका होता ऋतिक पाटीलचा. या ऍक्शन रिप्ले पुन्हा पाहू 70-70च्या स्क्रीन वरती. स्ट्रायकर एंडला वडवलीचा तो सितारा ज्यानं वडवली गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या नकाशावरती वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी आणलं. एका बाजूला 10वीचं शिक्षण आणि त्या सोबतीनं क्रिकेटमध्ये मिळणारी ओळख आणि या दोन्ही गोष्टी जपत आपलं आयुष्य क्रिकेटमय बनवत वडवली गावाला क्रिकेटमय भेट ज्यानं दिली तो खेळाडू आहे ऋतिक पाटील ज्यानं ठोकलाय स्टँड अँड डिलिव्हर. एक मोठा षटकार ऋतिक पाटीलच्या बॅट मधून आलाय. बॉल बाकी आहेत 12 रन बाकी आहेत 34. मॅच संपली नाहीये. इथनं 3 मोठे फटके येत्या 12 बॉल मध्ये येत आहेत. तर मजा येईल या मॅचला. कुठेही जाऊ नका. ही रात्र वैऱ्याची आहे. पिंपरी चिंचवडचे उद्योजक सन्माननीय अभिजित भाऊ गोपन आणि त्यांच्या सोबतीनं अविनाश भाऊ चौधरी यांचं शुभागमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या मंचकावरती. बॉल शिल्लक आहेत 12 रन बाकी आहेत 34. कुठे जाईल मॅच. कोण जिंकेल हा सामना. गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर त्यांचं एक वाक्य. डोंट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम्स बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू. आयुष्यात त्या स्वप्नांचा पाठलाग कदापि सोडू नका जी तुम्हाला नेहमी हवीशी वाटतात. इथे पाठलाग सोडायला तयार नाहीये टीम. मैदानावरती नेहा 11 दहिवडी सातारा आणि दुसऱ्या बाजूला इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतीये ASA हर्ष 11 चॅम्प पनवेल. प्रत्येकी षटकाराला अक्षयदादा तरस यांच्याकडनं 500चं पारितोषिक आहे. नवीन बॉल शेवटपर्यंत नवा बॉल दिला जाईल. षटक संपली आहे 4 धावा झाले 37. आजच्या दिवसामध्ये 4 सामन्यात तब्बल 3 लाख प्रेक्षकांनी स्वर्गीय बाजीराव तरस स्मृती चषक पाहिलाय. पुणेकर का टाळ्या होऊ नये. अगदी पहिल्याच पर्वात पुणेकरांचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या नकाशावरती घराघरामध्ये कोणी पोहोचवलंय तर ती स्पर्धा आपण अनुभवताय. संदीप भाऊ घोसगे आणि सनी दादा हापसे मित्र परिवार पुरस्कृत स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस स्मृती चषक 2024. क्या बात आहे. इतकं यश कुणाला मिळतं.
अगदी शॉर्टकट जाण्याचा रस्ता लवकर कट होतो, पण हा पहिलाच प्रवास आणि पहिलाच प्रयत्न यशाच्या उंच शिखरावरती स्वर्गीय बाजीराव तरस स्मृती चषक आपल्याला पाहायला मिळत आहे. 38 रन स्कोर कार्ड वरती आहेत. मैदानावरती उभा अजूनही ऋतिक पाटील. बॉल तयार आहे. स्विच हिट खेळायचं होतं, नाही जमलं. सिंगलचा प्रयत्न, स्ट्राईक स्वतःकडे ठेवायला ट्राय करत होते ऋतिक. तिकडे मात्र आता फायनली सिंगल घ्यावी लागली आहे आणि सिंगल लेग बाईटच्या स्वरूपात आली आहे. एका सिंगलला स्कोर पुढे जाईल. धावफलक स्कोर कार्ड वरती 1 ने जात असताना 39 धावा धावफलकावरती 5 बाद हे सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज विजय खडके सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आहे. का बॉलिंग केली सकाळच्या सत्रामध्ये पहिली मॅच ज्यावेळी अगदी सुरू झाली आणि भरपूर चांगली कामगिरी करताना विजय खडकेला आपण पाहिलं. त्या सामन्यामध्ये 2 षटकांचा स्पेल त्यानं टाकला. सुपर बॉलिंग केली होती, म्हणून तर त्याच्यावरती विश्वास कॅप्टननं दाखवलाय. व्यासपीठावरती या सगळ्या आपल्या माता भगिनी मॅच एन्जॉय करत असताना हा तरस परिवार. फटका ऑन साइडला फसलाय. मिड विकेटला फिल्डर, कॅचचा कॉल आणि झेल सुटलाय. मिळालंय जीवनदान आणि त्या सोबतीने ती सिंगल आणि एका सिंगलला स्कोर. धाव फलकावरती पुढे चाललाय 40. अजूनही बॉल शिल्लक आहेत 9 आणि जिंकण्यासाठी धावा करायच्यात 31. आने वाली गेंदे बचे 9, जीतने के लिए 31 रनों की जरूरत है. काय बॉलिंग केली आहे, काय बॉलिंग केली आहे मैदानावरती. निहाल तुसामतनं रचलेला पाया, त्याच्यावरती विजयाचा कळस आणि झेंडा फडकवण्यासाठी तयार आहे टीम नेहा 11 दहिवडी सातारा. मॅच पाहत असतील संतोषजी क्षीरसागर, तर असते देखील म्हणतील की क्रिकेट विश्वातील ढाणे वाघ आज माझ्यासाठी खेळतात. इथे फटका चांगला, टायमिंग चांगला, लॉंग ऑफला फिल्डर. रात्रीचं सत्र, बॉल ट्रॅव्हल होणं कठीण. अमिता मेन टिपलाय झेल. ऋतिक पाटीलला परतावं लागतंय. फलंदाज बाद. विकेट डाऊन. थोडासा नाराज स्वतःवरती हताश ऋतिक पाटील. आणि ऋतिक पाटील मैदानात परततोय. दिल ना उम्मीद नहीं, नाकाम ही तो है. लंबी है गम की शाम तो क्या हुआ, ये शाम ही तो है. ये वक्त भी गुजर जाएगा. प्रचंड प्रेक्षक, सध्या प्रेक्षक तुम्ही पाहताय ऑन स्क्रीन. स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ स्टँड मध्ये हा प्रेक्षक राजा मॅच एन्जॉय करताना कोण कोण सपोर्ट करायला आलाय. निहाल तुसामधला चला एकदा हात वरती होऊन जाऊ द्या, आवाज होऊन जाऊ द्या लोकल बॉय साठी. आणि प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक ही या स्पर्धेची ओळख आहे. आतमध्ये येऊ नका प्लीज, मॅच संपली नाहीये मित्रा. 40 रन, विकेट गेले 6. करंट रन रेट 8.57 आणि टार्गेट भरपूर लांब गेलाय. स्विच हिटचा प्रयत्न होता, असफल. धीरज भोईर देखील त्या ठिकाणी बीट होतात. हा देखील बॉल चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉल. आणि पुणेकरांना आज एक चांगली विजयाची भेट देण्यासाठी आपण तयार आहोत हे सांगत असताना टीम नेहा 11 दहिवडी. महाराष्ट्रातील प्रसिद्ध अख्खा मसूर शिवराज हॉटेलचे मालक माननीय पोपटराव साळुंके साहेब मेहरबान कराड आणि त्या सोबतीनं माननीय युवराज पाटील उद्योजक कराड यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील स्वागत आहे. फटका फसलाय, लॉंग ऑन क्षेत्ररक्षक, कॅच ड्रॉप. झेल सुटलाय आणि मिती आहे एक सिंगल. एक्केचाळीस धावा, 5 षटकांचा खेळ संपलाय. आज अगदी एक गोष्ट उमेश सर सांगायला आवडेल जर मी बरोबर आहे तर, काल एक टीम वेळेवरती कमी झाली आणि तदनंतर आपण मैदानावरती पाहिलं उमेश नायडू सर किंवा आम्ही असू किंवा अजून आमच्या मॅनेजमेंट ऑफिशियल एका टीम साठी मेहनत करत होतं. टीम सापडत नव्हती आणि तदनंतर एक कॉल उमेश नायडूच्या मोबाईल मधनं पोहोचला. ते नाव होतं प्रदीप नैनीत, अर्थातच डॉन. 11 मुल्कों की तलाश, डॉन के पास आके खत्म होती है. टेनिस बॉल क्रिकेटचे स्टार प्लेयर जिकडे मिळतात आणि त्यांनी वाईल्ड कार्ड एंट्री घेतली आणि आता टेबल टॉप करण्यासाठी प्रदीप नैनीत आणि टीम तयार आहे. यस चंदू सर. हा यस, या ठिकाणी आगमन होतं या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून पोपटराव साळुंके साहेब
तुम्ही जर कराडला गेलात आणि अख्खा मसूर खाऊन जर मागे नाही आलात तर आपण असा माणूसच सापडणार नाही. मला स्वतः सुद्धा कराडचा अख्खा मसूर एवढा आवडतो आणि विशेष म्हणजे सर तुमची कराडच्या स्पर्धेमध्ये टीम सुद्धा असते. तर एवढे क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व या ठिकाणी दाखल झालेले आहे. मेहरबान राजू शिंदे यांची टीम देखील असते. तर आज या ठिकाणी साळुंके साहेब आपलं या पुण्याच्या नामवंत आणि मानाच्या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत या ठिकाणी असणार आहे. कराडचे उद्योजक युवराज पाटील साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होतं. हे सगळे क्रिकेट प्रेमी आहे. पहा, पहिल्यांदा असं महाराष्ट्रात हॉटेल पाहिलं ज्या ठिकाणी अगदी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती म्हणजे त्या ठिकाणी आपण पुतळा पाहतो आणि त्यांच्या समोर पहिलं जर तो अख्खा मसूर पुढे जात असेल पहिला आपल्या राजाला दिला जातो. ही संकल्पना कुणी पहिल्यांदा महाराष्ट्रात आणली असेल तर ही या व्यक्तीने आणलेली आहे. तर त्यांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत असेल. तर हॉटेल शिवराज म्हटलं तर अख्खा मसूर आणि अख्खा मसूरला जगप्रसिद्ध करणारे व्यक्तिमत्व इकडे उपस्थित झाले. आपलं स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. क्या बात आहे. हा सगळा लेखाजोखा आहे ना तुम्हाला चंद्रकांत शेट्टे सरांकडेच पाहायला मिळेल. टेनिस बॉल क्रिकेट जगतातील समालोचन क्षेत्रातील एक चालतं फिरतं विद्यापीठ म्हणून अलीकडच्या काळात चंदू सरांची ओळख आहे. समालोचन मित्रांनो आवडलं असेल व्यासपीठावरती मान्यवर तर एकदा चंद्रकांत शेट्टे सरांसाठी देखील टाळा व्हायला पुणेकर हरकत नाही आहे. आज अप्रतिम अशी आपल्या आवाजानं त्यांनी देखील छाप सोडली आणि भरपूर चांगली साथ आज चंद्रकांत शेट्टे सरांनी त्या सोबतीने किरण एवढे सरांनी आम्हाला दिली. त्यांचं देखील मनपूर्वक आभार. आणि जर मैदानावरती आता हा सामना ज्यावेळी जिंकेल टीम नेहा 11 दहिवडी त्यावेळी डॉन साठी एक स्पेशल सॉन्ग आहे आणि डॉन एक डान्स झालाच पाहिजे अशी सगळ्यांची या ठिकाणी फरमाईश आहे. कारण आता फक्त औपचारिकता या मॅच मध्ये बाकी आहे. ओमी डान्स बरोबर त्यांच्या उड्या सुद्धा तेवढ्याच लोकप्रिय आहेत. तर पाहूया. आणि आज डॉन न केला करिश्मा. अगदी वेळेवरती संघ कालच्या रात्रीमध्ये त्यांनी बांधला. दुपारी टीम वेळेवरती पोहोचली. बरोबर 3:30 वाजता रिपोर्टिंग टायमिंग आणि वेळेवरती संघ आला. चांगले खेळले आणि बरोबर 4 वाजल्यापासून प्रदीप नैनीत आणि टीम नेहा 11 दहिवडीचा जो प्रवास साताराकरांचा सुरू झाला तिथनं मागे वळून पाहिलं नाहीये. टीम नेहा 11 दहिवडी सातारा संघ मालक संतोषजी क्षीरसागर आणि दुसऱ्या बाजूला अरविंद काका वत्रे मॅन फ्रॉम डोंबिवली नांदिवली त्यांचं देखील मनपूर्वक आभार ज्यांनी आपला संघ या स्पर्धेमध्ये हर्ष चॅम्प 11 पनवेल या ठिकाणी दाखल केला. अंतिम बॉल आता यानंतर शिल्लक आहे. डीजे मास्टर रेडी आहे. डॉन रेडी आहे का? कुठे आहे डॉन फिल्डिंग साठी? एकदा हात वरती येऊ द्या. अभिनंदन टीम नेहा 11 दहिवडी सातारा. कम ऑन डीजे, कम ऑन डॉन. येऊ द्या जे स्पेशल है. डॉन आपको आज नाचना ही पड़ेगा. पब्लिक की फरमाइश है, पब्लिक डिमांड बोलते बॉस. तर अरविंद काका वत्रे यांना आम्ही आमंत्रित करतोय. आपण या व्यासपीठावरती त्यांचा विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करूयात. आणि उमेश या यंगस्टर्सला आणलं. चांगला खेळला. टेबल टॉप केला. फायनल अगदी डे नाईट क्रिकेट खेळण्यासाठी आता ही टीम देखील क्वार्टर फायनल साठी